एक तर तुझं आडनाव ऐकूनच आम्हाला बरं वाटलंय बिर्ला. आता ऐकतानाच बरं वाटलं नाही का. नाशिकची मिसळ खायला एकदा पहाटे दुकान उघडायच्या आधी जाऊन बसलो होतो 15 मिनिटं मी. बोल क्या बात आहे. हा, साधारण मोदी साहेब ज्या पद्धतीने बोललेत त्याच्यामुळे या धोंड्याच्या महिन्यात मला सोन्या चांदीचं काय मिळेल असं वाटत नाही. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा भाऊ निलेश बिर्ला. आज तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. दरवेळेस मी तुम्हाला खाण्यापिण्यासाठीचे लोकेशन घेऊन येतो, पण या व्हिडिओमध्ये प्रवीण सर आणि देऊळ बंद 2 ची टीम आपल्यासोबत खाण्यापिण्यासोबतच देऊळ बंद 2 बद्दल गप्पा मारणार आहोत. देऊळबंद भाग 2 हा एका खूप मोठ्या सामाजिक विषयाला हात घालणार आहे. माणूस कुठेही राहणार असू दे, बुलढाणा, जळगाव, लातूर, खानदेश, मराठवाडा, विदर्भ, ही गोष्ट त्याची आहे. ही गोष्ट प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची. तर नाशिकमध्ये शूटिंगचा अनुभव आणि नाशिककरांसोबत आमचे अभय नेरकर सर झाले, वाणी सर झाले, आमच्या सगळ्यांसोबत अनुभव काय आला होता तुमचा शूटिंग? बघा, माझ्या आयुष्यातला पहिला सिनेमा दिग्दर्शन मी नाशिकमध्ये केला. तर हे परिवाराचे की मी आलो की हक्काने कुठे जाणार, नेरकर साहेबांच्या घरी जाऊन राहणार. आणि कुंभमेळा घडणारं गाव आहे हो. हा, बरोबर. पवित्र भूमी आहे. त्र्यंबकेश्वर इथं आहे, गोदावरी इथून वाहते, तपोवन इथं आहे, प्रभू रामचंद्रांचे पाय पंचवटीला इथं लागले होते. आणि त्याचबरोबर जगप्रसिद्ध नाशिकची मिसळ सुद्धा आहे. ती सोडतोय. नाशिकची मिसळ खायला एकदा पहाटे दुकान उघडायच्या आधी जाऊन बसलो होतो 15 मिनिटं मी. बोल क्या बात आहे. हा, आधीच्या सगळ्या गोष्टी बाजूला, बायकोच्या मावशीचं शहर आहे त्यामुळे ही ओळख जास्त महत्वाची. मग सर, तुम्हाला पुढच्या महिन्यात धोंड्याच्या महिन्यात पुन्हा यावं लागतंय नाशिकला? असतं ना. मग ते धोंड्याच्या महिन्यात लय फिरलोय मी. साधारण मोदी साहेब ज्या पद्धतीने बोललेत त्याच्यामुळे या धोंड्याच्या महिन्यात मला सोन्या चांदीचं काय मिळेल असं वाटत नाही. देऊळ बंद 2 आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी एक सुंदर असा अनुभव असणार आहे, जो सर्वांनी थिएटरमध्ये आवर्जून बघितला पाहिजे. 21 मे 2026 तारीख लक्षात ठेवायची. गुरुवार या सिनेमे शुक्रवारी येतात, पण आता स्वामी येणार आहेत तर गुरुवारी येणार ना. परीक्षेला बसवलंस ना तुम्हाला. आता परीक्षा दिल्याशिवाय मी जाणार नाही. आता परीक्षा देवाची.